नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात. हे सांगली जिल्ह्यातील तासगाव सांगली रोडला मंगलमूर्ती मिसळ म्हणून आहे. तर हे मिसळसाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे सांगली जिल्ह्यातील. तर आज आपण आहे ना मिसळ कशी बनते ते बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता पार्किंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाड्या आलेल्या आहेत. तर ही गर्दी बघून आपल्याला कळलंच असेल की इथली मिसळ खूप फेमस आहे. तर आता आपण मालकांशी बोलूया आणि आपण मिसळ कशी बनते तेही बघूया आणि इथं जे कस्टमर आहेत त्यांना मिसळचा फीडबॅक घेऊन रिव्ह्यू पण घेऊया. तर चला जाऊया. आता पाहू शकतो मित्रांनो, किती भव्य आणि स्वच्छ असा अँबियन्स आहे आणि प्रसन्न वातावरणामध्ये मिसळ खाण्याची मजा काही वेगळीच आहे. तर चला आता आपण काय करूया, मंगलमूर्तीची मिसळ कशी बनते ते पाहूया. आता आपण मंगलमूर्ती मिसळच्या किचन मध्ये आलेलो आहे. तर आपल्या बरोबर आता या हॉटेलचे मुख्य आचार्य आहेत. साहेब तुमचं नाव काय? सूरज. सूरज का? हा. तर हिने आता मिसळ बनवायला जस्ट चालू केलेलं आहे. तर आता आपण काय काय टाकलं याच्यामध्ये? तेल आणि कांदा भाजला. आता आपण तेल आणि कांदा भाजायला लागलोय. तर ही किती प्लेटची मिसळ बनवतो आता आपण? 30 मिसळ. म्हणजे 30 प्लेटची मिसळ आहे. तर आता आपण साधारण किती तेल टाकले? 1 किलो. म्हणजे 1 किलो तेल टाकलं आणि कांदा 1.5 किलो. 1.5 किलो कांदा आणि 1 किलो तेल आहे. तर मित्रांनो आत्ताच जस्ट चालू केले बनवायला. सुरुवातीचा थोडा पोर्शन आपला नाही घेऊ शकलो, पण आता तेल टाकलेलं आहे. मटकी आहे. आता मटकी, आता ही मटकी किती टाकली आपण? मटकी टाकायची 1 पावशर. पावशर मटकी आहे का? आता आपण वरून देतो ना. हा. म्हणजे मिसळ आपण सर्व करताना वरून मटकी देतो आपण? मोड आपण स्वतः आणतो. हा. तर क्वालिटी मध्ये कुठं तडजोड नाही मित्रांनो, स्वतः मटकीला मोड आणतात ते. मटकी भाजून घेतल्यानंतर खडा मसाला टाकणार आहे. मटकी भाजून घेतल्यानंतर खडा मसाला टाकणार मित्रांनो. तर मसाले वगैरे आपण स्वतः बनवलेले असतात का? हो. मसाले हे मंगलमूर्तीचे स्पेशल ह्याचे येतात. हा. तर ह्या मसाल्यामध्ये तुम्ही सांगू शकता काय काय आहे? ह्यामध्ये हळद आहे. हा. परत खडा मसाला आहे. लवंग, दालचिनी, चक्री फूल, तेजपत्ता. तर साहेब तुम्ही किती वर्ष आलं मिसळ बनवताय? मी मिसळ बनवतोय 4 वर्ष झाले. 4 वर्ष झालं, म्हणजे 4 वर्षाचा अनुभव आहे. आता आपण संडे गोडा, धना पावडर, मिर्च पावडर, जिरे, मीठ हे सगळं मिक्स मसाले टाकलेले आहेत. हा. तर पुन्हा एकदा सांगा ना काय काय टाकलं आपण आता? आपण यामध्ये धना पावडर, किचन किंग, संडे गोडा, धना पावडर हे मसाले टाकलेले आहेत. मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण आता लसूण आले पेस्ट टाकणार आहे. लसूण आले पेस्ट हे किती आहे साधारण? 1 किलोच आहे. 1 किलो. कांदा, आले, मिरची, लसूण म्हणजे 3 आयटम आहे. तर प्रत्येकी वजन काय असेल साधारण? 200 ग्रॅम. 200 कांदा 400 ग्रॅम. हा. पाहू शकतो मित्रांनो, खूप चांगला सुगंध सुटलेला आहे आणि बघायला पण खूप मजा येते. तर मिसळ बनवताना खूप सारे घटक टाकावे लागतात, त्यामुळेच मिसळ चव येते. भाजून घेण्यासाठी पाणी टाकावं लागतं. तर मित्रांनो कसं आहे, मसाले आहे ना बिना पाणी टाकता भाजण्याचा प्रयत्न केला तर ते जळू शकतात. तर त्यासाठी थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता साधारण आता तेल सुटच तर परतायचं ना? हो. तर साधारण किती मिनिटात त्याला तेल सुटेल? 4 मिनिट मध्ये आता तेल सुटण्यास सुरुवात होत आहे. यामध्ये आता 8 लिटर पाणी टाकणार आहे. म्हणजे 8 लिटर पाणी टाकायचं. तर साधारण 30 प्लेट होती ना त्याच्यामध्ये? हो, 30 प्लेट होतात. अजून मसाले टाकणार आहे. त्यामध्ये गरम मसाला थोडा टाकत आहे. गरम मसाला का? त्यामध्ये आता इलायची, मसाले इलायची, लवंग, दालचिनी, पूड टाकत आहे.
सर्वसाधारणपणे सगळे झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकणार ना आपण? हो, आता पाणी ऍड तर करणार. आपण नंतर पाणी वगैरे आरओचं मिक्स करतोय ना? हो हो, फिल्टर पाणी राहत. हा हा. थोडं बेसन पिठाचं पाणी टाकत आहे, तर हे बेसन पिठाचं पाणी का टाकतो आपण? टेस्ट येण्यासाठी. हा हा. तर आता आपलं पाणी टाकून झालंय, तर आता हे उकळल्यानंतर आपल्या खाण्यासाठी रेडी आहे का? हो, रेड. ठीक आहे. तर मित्रांनो, आता हे उकळस तर आपण थांबूया, तर प्लेटिंग वगैरे कशी करतात ते बघून घेऊया आपण. तर तुम्ही किचन बघू शकता मित्रांनो, अतिशय हायजीन असं आहे. कुठेच तुम्हाला असं चुकीचं वाटणारं काहीच नाही इथं, त्यामुळे तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. नमस्कार. आज तुम्ही मंगलमूर्ती मिसळला भेट दिला त्याबद्दल धन्यवाद. आज आपण स्पेशल मिसळ बनवत आहोत. हा बघा, म्हणजे आपण मंगलमूर्तीची मिसळची स्पेशल प्लेट लावते ना? हा ही स्पेशल डिश आहे. हा. त्यामध्ये 7 वाट्या, 1 मटकी, हा. परत दुसरी दही आणि शेव पापडी. ही मंगलमूर्ती स्पेशल त्यांचीच हा, आहे, हा. सगळी त्यांच्याकडून येते. हा हा. मिसळ पण त्यांचाच येतोय, मिसळचा मसाला येतो त्यांच्याकडून हा हा. मिळतोय. ही स्पेशल डिश आहे आपली. ह्याची रेट 140 रुपये आहे. हा हा. तर आता हे बारीक शेवाले ना? हा, बारीक शेव, कांदा. हा कांदा, हा हा. हा. आणि हे येईल स्वीट. स्वीट स्वीट मध्ये आपली व्हरायटी राहते का? एकच प्रकारचं स्वीट राहतं? नाही, कुणाला गुलाबजामुन देतो आम्ही, हा, हा. कुणाला कसं स्पेशालिटी कसं असेल तसं आम्हाला उपलब्ध असेल हा, तसं हा. आम्ही म्हणजे देतो. तुमच्याकडे जे उपलब्ध असं म्हणजे हा. बालुशाही वगैरे पण हा देतात? हा, देतो. हा. ही काकडी, टोमॅटो. म्हणजे आपल्या मिसळच्या आपल्याला सलाड पण भरपूर देतात. हा, होय. आणि आणि आता लिंबू. लिंबू हे देतो. हा स्पेशल थांबा. तर आपल्या प्लेटचा मेन आयटम म्हणजे हा. मिसळचा रस्सा. हा. पाहू शकतो मित्रांनो, किती छान त्याला कट आलेला आहे हो. आणि सुगंधही खूप चांगला येत आहे. काही लोक कट मागतात, काही लागत नाही. जरा कट घातलं की तिखट होते. हा हा हा. आणि कुणाला म्हणजे आता तुम्ही लहान medium मुलांना spicy वगैरे, बनवलेलं. हा मीडियम बदले, लहान मुलांना हे चालत नाही. हा, हा. हा, कटाचं वगैरे जास्त. हा हा. आणि हे आपलं साधं मुलांना कुणाला चालतंय. म्हणजे सर्व वयातील लोक खाऊ शकतात या हा, पद्धतीने? खाऊ शकतात. आणि काय, एखाद कस्टमर इथे येऊन गेला का नाही, परत कस्टमर येणारच आणि खाणार. ही आमची स्पेशालिटी आहे. तर अशा प्रकारे आपली डिश फायनल झालेली आहे. तर या प्लेटची ही किंमत आपली- काय म्हटलं? हा, 140 रुपये ह्या प्लेटची किंमत आहे. हा, हा. साधी मिसळ 80 रुपये आहे. हा, आणि ह्या सोबत मठ्ठा पण मिळेल. हा, हा. हा, प्लेट सोबत साध्या आहे. स्पेशल मिसळ सोबत हा मठ्ठाही मिळेल. हा, हा. ह्याचं एकूण प्राइस आहे 140 रुपये. ठीक आहे. हा. त्या सगळी या, एकदा भेट द्या. हा. हा, धन्यवाद. आपल्या बरोबर आहेत हॉटेल मंगलमूर्तीचे मिसळचे ओनर. तर साहेब आपल्या त्यांच्या धंद्याविषयी थोडंसं आपल्याला माहिती सांगतील. तर आपलं हे हॉटेल चालून किती वर्ष आले? नमस्कार. चालू होऊन आपलं 1 वर्ष झाले. हा हा. सांगली तासगाव रोडला आपलं ही मंगलमूर्ती मिसळ म्हणून आहे. हा. तर स्वच्छ परिसर, स्वच्छ वातावरण हा, हा. यामध्ये आपण हे चालू केलेलं आहे. हा हा. क्वालिटी बेस्ट आहे. तर आपल्या हॉटेलला म्हणजे प्रवासी वाहतूक करणारे जास्त कस्टमर आहे, तर त्यासाठी तुम्ही काय काय सोयी केलेले आहेत? तर उदाहरणार्थ तुम्ही वॉशरूम वगैरे चांगल्या पद्धतीचे स्वच्छ हायजीन तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. हा, प्रायव्हेट. आणि त्याचबरोबर आम्ही आता आल्याला बघितलं खूप मोठं प्रशस्त असं पार्किंग आहे. तुमच्या एक 10-15 4 व्हीलर ऍट ए टाइम आल्या आणि तुमच्या 10-15 कार आल्यानंतर एवढेच कस्टमर आले तरी मोठी बैठक व्यवस्था आहे. तर चांगला ॲम्बियन्स दिलेला आहे. तर आम्ही मिसळ खाऊन बघितली, क्वालिटी एक नंबर आहे. तर धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार सर. कुठून आला तुम्ही? आम्ही साताऱ्यावरून आलोय. तर ह्या मिसळ तुम्ही पहिल्यांदा आलाय का? हा, पहिल्यांदा आलोय. कशी वाटली मिसळ? मिसळ छान आहे, आमच्यासारखीच आहे. आमच्या इकडे पण अशीच मिसळ भेटते. म्हणजे सातारी पद्धतीची आहे की मिसळची टेस्ट एकदम एक नंबर आहे. हा हा. बाकी छान आहे सर. तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देताल? रेटिंग किती पैकी द्यायचे? 10 पैकी 10 पैकी देताना मिसळसाठी तर आम्ही 10 पैकी 10 देऊ. हा. म्हणजे रस्सा वगैरे यासाठी हा 10 पैकी हा. 10 देऊ. ठीक आहे. आणि सर्व्हिस आणि क्वालिटी कशी वाटली?
हा छान आहे. आणि हायजीन वगैरे हायजीन वगैरे सगळं मेंटेन केलं. इथं प्रशस्त पार्किंग होतं, तुम्हाला त्याचा काय त्रास वगैरे काय? हा त्रास काहीच नाही, एकदम व्यवस्थित आहे. गाड्या लावायला चांगला स्पेस आहे. व्यवस्थित आहे. आमच्या खो खोच्या मॅचेस आहे तिथे, त्यासाठी आम्ही इकडे आलेलो. जाताना सगळेजण बोलले की मंगलमूर्तीची मिसळ चांगली असते, त्यामुळे आम्ही थांबलो इथं. मिसळ छान आहे. ठीक आहे, थँक्यू सर. तर तुम्ही आता मंगलमूर्तीची मिसळ खाल्ली, तर कशी वाटली तुम्हाला मिसळ? हो, छान वाटलं आम्हाला. तर मावशी तुम्ही कुठून आलाय? आम्ही गोव्याहून आलोय. गोव्यावरून आलाय, तर तुम्ही पहिली वेळ काय याच्या आधी येऊन गेलेला आहे? हो, आम्ही तर महाराष्ट्रामध्ये हेच खातो जास्त. तसं नाही म्हणत मी, मंगलमूर्तीला तुमची पहिली भेट आहे हो, काय? पहिली भेट. तर तुम्हाला पहिल्या भेटीमध्ये तुम्हाला मिसळ आवडली आहे, हो. तर आपल्याला रेटिंग द्यायचं ठरलं 10 पैकी, तर किती रेटिंग देताल त्याला? 8 का? म्हणजे तुम्हाला आवडली. आणि इथलं स्वच्छता वगैरे कशी वाटली? छान वाटली, स्वच्छता आहे. तर तुम्हाला मंगलमूर्ती मिसळ कशी वाटली? छान आहे. छान आहे. तर तुम्ही पहिल्यांदा ट्राय केलं का याच्या आधी पण आलाय? नाही, पहिल्यांदाच आलाय ना? तर तुम्ही पूर्ण फॅमिली आलाय ना? हो. तर रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी, तर किती रेटिंग देताल? 8 8 रेटिंग देताल ना?